हॅलो फ्रेंड मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की ITI वरती टेक्निशियन ग्रेड 3च्या 6000च्या वरती जागा निघालेल्या आहेत. गव्हर्नमेंट जागा आहेत, बरोबर. गव्हर्नमेंट सर्व्हिस एकच एग्जाम आहे, माहीत आहे. पण एक तुमचा डाऊट आहे, तो मी या व्हिडिओमधून क्लिअर करणार आहे. खूप महत्त्वाचा डाऊट आहे. कोणता डाऊट आहे मित्रांनो? की सर, पहिला तर मी डाऊट क्लिअर केलेला आहे याच्या अगोदर व्हिडिओमध्ये की टेक्निशियन ग्रेड 3 साठी ITI चे कोणकोणते ट्रेड चालतात. एकूण 50 ट्रेड आहेत, ते 50 ट्रेड चालतात हे सांगितलं होतं. ते कोणते ट्रेड आहेत त्याची व्हिडिओ बनवून मी सांगितलेले आहे, याच्या अगोदरच बघू शकता तुम्ही. ठीक आहे मित्रांनो. आता यामध्ये आपण असं बघणार आहे की सर, माझा वेल्डर ट्रेड आहे, समजा माझा वेल्डर ट्रेड चालतो, पण सर त्या वेल्डर ट्रेडला कोणकोणत्या झोनमध्ये जागा आहेत आणि किती आहेत सर, हे मला कसं कळेल? बरोबर प्रश्न आहे की नाही? मग मी कोणत्या झोनला किती जास्त जागा आहेत, कमी आहेत, हे मला कसं कळेल? म्हणजे मला फॉर्म भरता येईल तिकडे. तर ही गोष्ट आपण या लिंकवरून आज बघणार आहे. ठीक आहे, या व्हिडिओमधून. दुसरी गोष्ट की सर, ठीक आहे सर, माझ्या मुंबई झोनला तुम्ही सांगितलं की 200 जागा आहेत वेल्डरला, समजा असं गृहीत धरू. तर सर वेल्डरला 200 जागा आहेत, तर माझ्या कास्टला किती जागा आहेत सर? माझी कास्ट ST आहे, SC आहे किंवा OBC आहे, तर माझ्या कास्टला जागा किती आहेत सर टेक्निशियन ग्रेड 3 मध्ये? हे पण माहिती तुम्हाला पाहिजे. बरेच जण मेसेज करतात, सर माझा ट्रेड फिटर झालेला आहे, डिझेल मेकॅनिक झालेला आहे, तर सर माझ्या ट्रेडला कुठल्या झोनला जागा जास्त आहेत, मी कुठे फॉर्म भरू? मी कुठे फॉर्म भरू हे तुम्हाला सांगणार नाही, पण या लिंकवरती जाऊन तुम्हाला कसं तुमच्या ट्रेडला कोणत्या झोनला किती जागा आहेत, परत तुमच्या कास्टला किती जागा आहेत त्या झोनमध्ये, त्या ट्रेडमध्ये कास्टला, हे सर्व माहिती कशी बघायची हे तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यावरून तुम्हाला क्लिअर कट कळून जाईल की आपल्याला कोणत्या झोनला फॉर्म भरला पाहिजे, कोणत्या झोनला किती जागा आहेत, आपल्या कास्टला किती जागा आहे, हे सर्व माहिती कळेल. ही लिंक आपण आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेली आहे. तुम्ही जर ही लिंक तुम्हाला पाहिजे असेल की ज्यावरून बघता येईल, तर आपल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा इथून बघून पण टाईप करू शकता, किंवा व्हॉट्सअपवर एकदा मेसेज करा की फक्त की सर मला ही लिंक शेअर करा. ठीक आहे, व्हॉट्सअपवर किंवा व्हॉट्सअपवर ॲड जरी झाला, तुम्ही हाय मेसेज करा व्हॉट्सअपवर, लगेच तुम्हाला लिंक व्हॉट्सअप ग्रुपची येईल, जॉईन करा आणि त्यामध्ये ही लिंक तुम्हाला दिसेल, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, आता लिंकचा विषय कट झाला. आता हे बघायचं कसं ते आपण बघूया आणि बघूया पूर्ण. या लिंकवर क्लिक केलं, असा पूर्ण इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. आता हे अर्ध दिसत असेल, मी आधी पूर्ण करून घेतो. ठीक आहे, पूर्ण करून घेतो. इथं फक्त ऍड येते, ऍड आपल्याला कट करायची आहे. ठीक आहे, पहिल्यांदा ऍड येते, ऍड आपल्याला पूर्ण बघायची आहे, त्याशिवाय हे ओपन होत नाही. ठीक आहे मित्रांनो, ऍड बघितल्यानंतर तुम्हाला पुढच्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, ऍड होस्तोवर आपण फुल स्क्रीन करून तुम्हाला देतो. बघा आता मित्रांनो, ही पूर्ण स्क्रीन ओपन झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे आपण त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशी तुम्हाला स्क्रीन ओपन होईल. यामध्ये तुम्हाला इथं दिसेल, पण दिसलं का, CEN 02/2026. ठीक आहे मित्रांनो, दिसतं इथं, म्हणजे टेक्निशियनचं आहे, इथं तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचंय फक्त की मी ट्रेड अगोदरच तुम्हाला 50 दिलेले आहेत, बरोबर. हे सर्व ट्रेड तुम्हाला इथं दिसणार आहेत. तुम्हाला काय करायचंय, सिलेक्ट क्वालिफिकेशनचं काय गरज नाही, इथं फक्त तुम्हाला सिलेक्ट केलेलंच आहे. 10वी+ ITI आहे की नाही सिलेक्ट, इथं बघा 10वी+ ITI सिलेक्ट आहे. NCVT/SCVT दोन्ही पण चालत आहेत. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं, इथं ट्रेड सिलेक्ट करायचा तुमचा. असे सर्व ट्रेड येऊन जातील, बघा सगळे ट्रेड आहेत इथं. ठीक आहे, आणि हे सगळे ट्रेड तुम्हाला आताच्या एक्झामला चालतात. आणि मी हे सगळे ट्रेड तुम्हाला दिलेले आहेत, 50 ट्रेड. त्याच्या व्हिडिओ बनवले आहेत, यूट्यूबवर PDF टाकलेले, आपल्या व्हॉट्सअपवर PDF तुम्हाला दिलेले. यातला तुम्हाला एक ट्रेड चूज करायचा आहे, कोणता आहे तुमचा जो असेल तो. समजा तुमचा इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे, तर इलेक्ट्रिशियनवर क्लिक केलं, झालं इलेक्ट्रिशियन आला. आणि इथं फक्त फाइंड इलिजिबल पोस्ट अँड वॅकन्सीवर क्लिक करायचे. करा, क्लिक करा. केलं क्लिक, लगेच तुमच्या कोणकोणते कॅटेगरी आहेत ते इथं दाखवतोय तुम्हाला. बघा कोणती कॅटेगरी आहे तुमची, बघा इथं कॅटेगरी 2 मध्ये पण इलेक्ट्रिशियन चालतो, कॅटेगरी 6 मध्ये चालतो. जवळपास 30 कॅटेगरी आहेत पूर्ण. त्यामधल्या कोणकोणत्या कॅटेगरी आहेत, तुम्ही कॅटेगरी कुठं बघायच्या काय तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही
नोटिफिकेशन बघा, फुल नोटिफिकेशन बघा टेक्निशियनची, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक झोन वाईज वॅकन्सी दिसेल आणि त्यामध्ये कॅटेगरी दिसेल, कॅटेगरी 1, कॅटेगरी 3, 5 असं. ठीक आहे. तर कॅटेगरी 2ला तुमचे इलेक्ट्रिशियन चालतो, 6ला चालतो, 8ला चालतो, 9ला चालतो, 14ला चालतो, 13ला चालतो, 11ला चालतो, 10ला चालतो, एवढ्या आणि 18ला चालतो. एवढ्या कॅटेगरीमध्ये तुमचा इलेक्ट्रिशियन हा ट्रेड चालतो. ठीक आहे. आता नेक्स्ट, जागा किती आहेत इलेक्ट्रिशियन ट्रेडला? टोटल 6200 जागांमधील तर इलेक्ट्रिशियनला जागा टोटल आहेत 1884. किती आहेत टोटल जागा? 1884. बरोबर. दुसरं अनरिझर्व त्यातल्या म्हणजे ओपनसाठी 785, ओबीसी 434, एससी 296, एसटी 162, ईडब्ल्यूएस 207 आणि पोस्ट टाईप किंवा आरआरबी विथ पोस्ट ह्या वेगळ्या आहेत, त्याचा विषय घेऊ नका. ठीक आहे. आता इथं कोणत्या झोनला किती जागा आहेत यातल्या, मग ही टोटल पोस्ट झाल्या पूर्ण भारतात इलेक्ट्रिशियनसाठी 6000 मधल्या 1884 पोस्ट आहेत. ठीक आहे. यातली आता झोन वाईज जागा बघा. अहमदाबाद झोनला स्कॅट 6, 9, 13, 14 एवढ्याच साठी आहेत. किती जागा आहेत त्या? तर एवढ्या जागा आहेत तुमच्या. टोटल किती आहेत? 50 जागा आहेत त्या. बरोबर. त्यानंतर बघा अजमेरला आहेत, अजमेरला एवढ्या जागा आहेत त्या. बरोबर. आता मुंबईला आपण बघू. आता अहमदाबाद बी काही जण भरतात अहमदाबादला. बरोबर. तर अहमदाबादच्या बघितल्या. आता मुंबईला बघा अजमेर, बँगलोर, भोपाळ प्रत्येक ह्याला जागा दिसता येतं. ठीक आहे. भोपाळ, परत भुवनेश्वर, बिलासपूरला पण बघा, चंदीगड, चेन्नई, गोरखपूर, गुवाहाटी, जम्मू काश्मीर, कोलकाता, मालदा, मुंबईला बघा सगळ्या कॅटेगरीला जागा आहेत इलेक्ट्रिशियनला. सगळ्या आहेत की नाही? 2, 2, 6, 8, 9, 10, 11, 11, 13, 14, 13, 13, 14, 14, 18, 18 एवढ्या सगळ्या म्हणजे 363 जागा आहेत. सगळ्यात जास्त जागा इलेक्ट्रिशियनला मुंबईला आहेत. लगेच कळतं इथं. बरोबर. 363. बाकी पण तुम्ही झोनला बघू शकता कमी जास्त जागा. ठीक आहे. ह्या टोटल 1884 जागांचा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कास्ट वाईज पण बघू शकता. बघा मुंबई कुठे आहे? सिकंदराबाद पण बघा, कारण काही जण नांदेडकडची मुलं सिकंदराबादला फॉर्म भरतात, तर त्यांनी बघा सिकंदराबादला 61 जागा आहेत. किती? 61. आता मी तुम्हाला म्हटलेलं की कास्ट वाईज पण कळेल. बरोबर. आता ही मुंबई बघा कास्ट वाईज, ही पहिलं आहे ओपनसाठी टोटल जागा नाही ओपन, परत ओबीसी, एससी, एसटी अशा टाईपमध्ये आहेत त्या. मला वाटतं इथं ओपन असतील. ठीक आहे. ओबीसी, एससी, एसटी अशा पद्धतीने ह्या जागा आहेत. वर तुम्हाला कळेल सुरुवातीला बघा कसं केलेलं आहे ते सुरुवातीला तुम्हाला कळेल. कुठं आहे? हां पहिलं UR, परत एससी, परत एसटी, मग ओबीसी आणि ईडब्ल्यूएस अशा पद्धतीने दिलेल्या आहेत. ही बघा इथं. म्हणजे आता मुंबईला जर विचार केला आपण तर बघा मुंबई, हां मुंबई पहिल्यांदा ओपन, एससी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस अशा जागा आहेत. बरोबर. अशा पद्धतीने पूर्ण जागा टोटल मुंबईला आहे 363. आलं लक्षात? प्रत्येक ट्रेडचं तुम्ही असं बघू शकता. प्रत्येक ट्रेडचं बघू शकता. काय करायचंय? त्या लिंकवर फक्त क्लिक करायचंय. लिंकवर क्लिक केलं की तर ट्रेड टाकायचा आहे तुम्ही. आता इलेक्ट्रिशियनच्या ऐवजी तुम्ही दुसरा टाका. कुणाचा काय? कारपेंटर आहे तुमचा. समजा कारपेंटरवर क्लिक केलं, आलं कारपेंटर. परत म्हणायचं फाइंड एलिजिबल पोस्ट आणि वॅकन्सी. लगेच कारपेंटरला जागा आहेत 1145. किती जागा आहेत टोटल? 1145 पूर्ण भारतात. त्यातल्या ओबीसी 295, ओपन 471, एससी 167, एसटी, ईडब्ल्यूएस आणि पुढं. बरोबर. मग आता यातल्या जागा कोणत्या झोनला किती आहेत बघायच्या किंवा कॅटेगरी कोणत्या कोणत्या आहेत तर बघा 3, 5, 8, 11, 17 या कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. बरोबर. कारपेंटर आणि एवढ्या जागा प्रत्येक झोन वाईज आहेत. मुंबईला कुठं आहेत बघा, आपल्याला मुंबई बघायचं. मुंबईला जागा आहेत बघा 205 जागा आहेत कारपेंटरसाठी खास. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला सिकंदराबादला बघायचं असेल तर सिकंदराबादला फक्त 13 जागा आहेत. बरोबर. परत अजून कुठं बघायचं तुम्हाला? अहमदाबादला बघायचं असेल तर सुरुवातीलाच असतं अहमदाबाद. बरोबर. अहमदाबाद कुठं आहे? अहमदाबादला जागाच नाहीत कारपेंटरला. असं बी होऊ शकतं की एखाद्या झोनला जागाच नसतील. ठीक आहे. अहमदाबाद बघा. बँगलोर सुरू झाले डायरेक्ट B वरनं.
अहमदाबादला नाहीत जागा, बरोबर, एवरनं. ठीक आहे, असं तुम्ही प्रत्येक ट्रेडचं बघू शकता. इथं कोणताही ट्रेड तुम्ही चूज करा 50 पैकी. मशिनिस्ट आहे, मशिनिस्ट ग्रिंडर आहे, मेकॅनिक डिझेल आहे, पेंटर आहे, पाईप फिटर, प्लंबर आहे, बरोबर, टर्नर आहे, ट्रॅक्टर मेकॅनिक आहे. बघा ट्रॅक्टर मेकॅनिक घेतला आपण. ठीक आहे, पोस्ट विलेजेबल ट्रॅक्टर मेकॅनिक 346 पोस्ट आहेत. कोणत्या झोनला किती आधी कळतंय. मुंबईला बघायचं झालं तर मुंबईला मालदा, पटना, मुंबईला ट्रॅक्टर मेकॅनिक्सला एक पण जागा नाही. मग सर काय करू, दुसऱ्या झोनला भरा, जिथं जागा आहे तिथं भरा. सिकंदराबादला जागा आहेत ट्रॅक्टर मेकॅनिक्सला 62 जागा आहेत, तिथं भरा. किंवा अहमदाबादला आहेत का, अहमदाबादला पण नाहीत, सिकंदराबादला भरा. नांदेड तिकडे जॉब लागला की परत ट्रान्सफर होऊन या, किंवा बाकी झोनला पण भरू शकता. अशा पद्धतीने जागा आहेत. एवढं तुम्हाला कोणीच सांगणार नाही डिटेलमध्ये की असं पण चेक करायचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला आता लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला झोनला कुठल्या जागा आहेत आपल्या ट्रेडला हे पण करणार आणि कास्ट वाईज पण समजणार, आणि त्यानुसार मग तुम्ही जाऊन फॉर्म भरा कोणत्या झोनला भरायचं आहे त्या झोनला. ठीक आहे मित्रांनो, अजून काय डाऊट आहे का तुम्हाला. आता मित्रांनो आपण थोडं ॲड विषय, नोटिफिकेशन माहिती आणि ट्रेड विषय माहिती बघूया थोडंसं शॉर्टकटमध्ये. बघा टेक्निशियन ग्रेड 3 इथं आहे. टेक्निशियन ग्रेड 3 19,900 ग्रेड पे आहे. ठीक आहे, 18 ते 30 वयोमर्यादा असती. ओबीसी असेल तर 33 आणि SC/ST असेल तर 35. जागा आहे 6,234. त्यातल्या 200-300 जागा PCMला सोडा, बाकीच्या 6,000च्या आसपास जागा ITI वाल्यांसाठी आहेत, तुमच्यासाठी स्पेशल. फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 30 जूनपासून. 29 जुलै लास्ट तारीख असेल. 8 ते 10 तारखेनंतर फॉर्म कधीही भरून घ्या. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा, आपली बॅच 5 जुलैला सुरू होत आहे. 2च दिवसात बॅच सुरू होती 5 जुलैला. टेक्निशियन ग्रेड 3 ची पूर्ण गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान पूर्ण लेक्चरच्या माध्यमातून कव्हर होईल. या डिजिटल बोर्डवरच पूर्ण कव्हर करून घेतलं जाईल मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे ज्यांना पण लावायचे असेल मी स्वतः सगळं सब्जेक्ट घेणार आहे, हे लक्षात घ्या. आणि चालू घडामोडीची PDF भेटेल. म्हणजे जवळपास हे 3 सब्जेक्टच तुमचं 90 मार्कला आहेत. 90 मार्कला आहेत 3 सब्जेक्टच मित्रांनो. आणि राहिले फक्त 10 मार्क. 10 मार्कामधलंच करंट 7 मार्काला जवळपास येतं. म्हणजे 97 मार्काचा तुमचा सिलेबस आपण कव्हर करणार आहे. कारण याच्यात चालू घडामोडीचा आपण PDF देणार आहे, रोजच्या रोज देतोय तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला काय अधिक माहिती पाहिजे असेल तर 85 50 93 52 62 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. अपडेट घ्या. बॅच विषयी माहिती किंवा टेक्निशियन ग्रेड विषयी जरी माहिती पाहिजे असेल, सिलेबस, एक्झाम पॅटर्न, अभ्यास कसा करायचा, तर त्याच्या पण आपल्या व्हिडिओ आहेत तुम्हाला शेअर केल्या जातील. ठीक आहे मित्रांनो, 5 जुलैला सुरू होती. आत्ताच बॅच जॉईन करा. स्टार्टिंग पासून, बेसिक पासून आपण घेतोय. एक लेक्चर करत चला, जेणेकरून तुम्हाला काही डाऊट राहणार नाही. सिलेबस कंप्लीट होईल आणि इकडं तिकडं कुठं शोधायची गरज लागणार नाही. पूर्ण रेल्वेला, टेक्निशियन ग्रेड 3 ला विचारात घेऊन आपण शिकवतोय पूर्ण. ठीक आहे मित्रांनो, आपलं ॲप आहे रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस, या ॲपमधून घेऊ शकता. नेक्स्ट, तुम्हाला कोणते ट्रेड चालतात हे मी अगोदर पण सांगितलं होतं ना, अजून एकदा सांगतोय. हे 50 ट्रेड चालतात. कोणते आहेत 50 ट्रेड ते बघून घ्या. हे बघा, इथून सुरुवात C पासून झालेली आहे. हे ट्रेड बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर. ठीक आहे, त्यानंतर कोणते आहेत हे बघा, हे आहेत. ठीक आहे, बघून घ्या, स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून बघा. प्रत्येक वेळी सगळं वाचोस तर मी थांबू शकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघा, हे आहेत नेक्स्ट ट्रेड. हे पण चालत आहेत. हे जेवढे ट्रेड मी दाखवतोय तेवढे सगळे ट्रेड चालत आहेत. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट बघा, हे पण चालत आहेत सर्व ट्रेड. बघून घ्या. यातला तुमचा कोणताही ट्रेड असेल तर तुम्ही रेल्वे टेक्निशियनचा फॉर्म भरू शकणार आहात. म्हणजे एखाद्या आपल्या झोनला नसेल कदाचित मुंबईला, पण दुसऱ्या झोनला तर असणार. कोणत्या ना कोणत्या झोनला 100% जागा असणार तुमच्यासाठी. आणि ते कसं चेक करायचं मी तुम्हाला अगोदर सांगितलं आज ह्याच व्हिडिओमध्ये. तुमचा ट्रेड चूज करायचा आणि कोणत्या झोनला जागा आहेत तुमच्या कास्टनुसार हे पण तुम्हाला समजणार आहे. नेक्स्ट, शेवटचे ट्रेड टर्नर, वेल्डर, वायरमॅन, बरोबर. हे 50 ट्रेड आहेत टोटल की जे तुम्हाला टेक्निशियन ग्रेड 3 ला चालतात. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट आपल्या टेक्निशियन सोबत ALP, ग्रुप डी, सामान्य विज्ञान, NTPCच्या पण बॅच सुरू आहेत. तुमचे मित्र कोण असतील तर त्यांना पण शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, हे बघा, हे आपलं टेक्निशियन ग्रेड 3चं पुस्तक आहे.
तुम्ही अभ्यास सुरू केला आहे तर आजच ऑर्डर करा. जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. जिल्ह्याच्या ठिकाणी कोणत्या दुकानात भेटेल हे विचारायचं असेल तर व्हॉट्सअपवर फक्त मेसेज करा या की सर माझा हा जिल्हा ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे भेटेल. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असेल तर त्या बुक डेपोचं नाव आणि मोबाईल नंबर तुम्हाला सांगितला जाईल. ठीक आहे मित्रांनो. टेक्निशियनसाठी PYQचं बेस्ट बुक आहे आपलं. मराठीतनं कुणाचंही बुक आलेलं नाही, आपलं बुक आहे. आजच घ्या आणि अभ्यास करा. ALP साठी पाहिजे असेल तर हे ALPचं बुक आहे. अजून आपली पुस्तकं आहेत. पाहिजे असतील तर NTPC साठी NTPC प्रश्नसंच आहे. ALP CBIT 2 साठी पाहिजे असेल तर CBIT 2चं आहे. आणि हे आपलं टेक्निशियनचं आजच ऑर्डर करून घ्या आणि जोरात आत्तापासून अभ्यास करा. हे बुक घ्या, आपली बॅच जॉईन करा 5 जून पासून सुरू होणारी, जुलैपासून, आणि अभ्यास सुरू करा जोरात. काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. ठीक आहे. आता तुम्हाला ट्रेड वाईज जागा कळाल्या, कास्ट वाईज जागा कळाल्या. फॉर्म 8-10 तारखेच्या पुढे भरून घ्या. आता तुम्हाला काय अडचण नाही. ट्रेड कोणता आहेत हे पण कळालं. एवढं बेसिक पासून कोण सांगतंय का? जर आपण एवढं सांगतोय तर कमेंट करून तुम्हाला पॉझिटिव्हली काय वाटतंय लाईक कमेंट करा थोड्या, की सर माहिती पॉझिटिव्ह वाटते की नाही, की अजून काय माहिती पाहिजे. कारण एवढं कोण बेसिक पासून सांगत नाही जेवढं आपण सांगतोय मित्रांनो. आणि आपण शिकवणं पण एकदम बेसिक पासून आहे आपलं. त्यामुळे आजच बॅच जॉईन करून अभ्यासाला जोरात सुरुवात करा. ठीक आहे मित्रांनो. थँक्यू फ्रेंड.